एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. एक सेकंड सर वॉइस थोडा कमी केलं तर बोलता येईल. हां, काय परिस्थिती आहे आतापर्यंत? आतमध्ये कोणी अडकलंय का? 2:45 वाजता ते तिथे आगची प्रकार लक्षात आल्यानंतर फायर ब्रिगेड आली, पोलीस आलेली आहे आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे. आत्तापर्यंत सगळे लोकांना काढण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत आमची जी माहिती आहे, फायर ब्रिगेडची माहिती आहे आणि सिरमची माहिती आहे, त्याच्याप्रमाणे कोणी अडकलेलं नाही. पण आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि 1 तासामध्ये विज्युअल अशी आपली अपेक्षा आहे. सर या इमारतीमध्ये नक्की काम कोणत्या प्रकारचं चालत होतं? ते इमारती आता प्रोजेक्ट स्टेजवर होती, त्याच्यात कोणताही प्रोडक्शन न होता असं आम्हाला सिरमने सांगितलेलं आहे. कोविशिल्ड लसीच्या याच्या संदर्भात प्रोजेक्टला काही धोका आहे की किंवा संपूर्ण त्या यंत्रणेवरती काही परिणाम झालाय की? नाही, सध्या तर काही नाही आहे आणि पूर्ण तपास होणार आहे. म्हणजे कोविशिल्ड लस वेगळ्या प्लांटच्या परिसरात तयार होते, वेगळ्या प्लांटमध्ये, आणि त्याला काही धोका नाहीये आता या आगीचा? या प्लांटला कोणत्याही प्रकारचे कोविडशील्ड तयार होत नव्हती. BCGच्या लसचा जो प्लांट आहे पेटला आता प्राथमिक माहिती जे आम्हाला सिरमकडून माहिती आली त्याच्याप्रमाणे तिथे कन्स्ट्रक्शन वर्क्स आणि प्रोजेक्टचं काम सुरू होता. तर आपली प्राथमिक माहिती आम्ही काही सांगू शकत नाही, पण संपूर्ण तपास झाल्यानंतरच काही आपण कन्क्लुजन करता येईल. ते आम्ही सगळे काढलेले आहेत, आमची प्राथमिक माहिती आहे, पण अजून हिसाब घेण्याच्या सुरुवात आहेत आणि बहुतेक कोणी अडकला होता कामा नये. सर, ॲम्ब्युलन्स पण आतमध्ये 4 जाताना पाहिल्या, तर कोणाला काही इजा आहे का आतापर्यंत? काही माहिती? कोणाला कोणत्या सुदैवाने कोणालाही काही इजा सुदैवाने नाहीये? कोणाला कोणतेही इजा नाही. अच्छा. आणि BCG लसीचं काम या ठिकाणी केलं जायचं असं सिरमकडूनच सांगितलं जात होतं, तर हे प्रशासकीय स्वरूपाचं काम होतं या इमारतीमध्ये की काही प्लांट आणि काही प्रोडक्शन किंवा R&Dचं काम होतं? ते आम्ही हे सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. आमची पहिली प्रायोरिटी आहे ती आग विझला पाहिजे, सगळे लोक हिशोब लागला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही तपास सुरू सिरम इन्स्टिट्यूटमधून सगळ्यांना बाहेर पण काढलं जाते असा प्राथमिक अंदाज आहे, पण सेकंड चेकिंग बाकी सर. आता या क्षणाला काय परिस्थिती? आग विझलेली आहे, प्रयत्न सुरू आहे, पण 1 तासामध्ये विझेल अशी अपेक्षा आहे. हाँ, देखिए ऐसा है कि 2:45 बजे करीब सीरम के पास इंफॉर्मेशन आई कि वहाँ पर आग लगी है 4थे-5वें फ्लोर पे, जो मांजरी का एक्सपोर्ट उनका जो प्लांट है वहाँ पर बेसिकली प्रोजेक्ट का काम होता था, मतलब प्रोडक्शन नहीं होता था, उसकी तैयारी चल रही थी कि वहाँ पर बाद में प्रोडक्शन होगा और तुरंत फायर ब्रिगेड पुलिस आई और अभी आग बुझाने का काम चालू है. अभी तक लोग जो हम लोगों ने हिसाब किया उसके हिसाब से सारे लोग निकल गए हैं, लेकिन सेकंड चेकिंग चालू है और सब लोगों का हिसाब लिया जा रहा है कि कोई उसमें अड़का हुआ तो नहीं है. 1 घंटे में आग बुझ जाएगी. एक बार आग बुझाने के बाद सारे लोग ठीक से निकल गए, इसके हिसाब लेने के बाद पुलिस अपना तपास करेगी और जो भी एंगल से सारे एंगल से हम इन्व्हेस्टिगेशन करेंगे. मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून माहिती घेतल्याचं कळतंय. काय तुम्ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांना? सर, आग आटोक्यात आहे असं आपण म्हणू शकतो की पसरतोय? जो वैक्सीन का प्लांट है या फिर वैक्सीन का स्टोरेज है उसको किसी तरह से नहीं, किसी भी जो हमको सीरम ने माहिती दी उसके हिसाब से वैक्सीन का प्लांट या उसकी स्टोरेज कोई प्रॉब्लम नहीं है. इसमें बनने की तैयारी थी. जो सीरम ने हमको इन्फॉर्मेशन दी है कि ये करीब 1 महीने के अंदर वहाँ प्रोडक्शन शुरू हो सकता था, तो वहाँ पर उसका तैयारियाँ चली थी, प्रोजेक्ट्स था, कुछ कंस्ट्रक्शन वर्क्स भी था, कुछ लाइटनिंग के भी इश्यूज थे, वो सब सारी चीज़ें. नया बिल्डिंग है, यहाँ पर कोई काम नहीं हो रहा था? नहीं, मतलब प्रोडक्शन का काम नहीं हो रहा था. जो 4th फ्लोर 5th फ्लोर था, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क. नहीं, प्रोडक्शन करने की तैयारी हो रही थी. प्राइमा फेसी कुछ पता चला सर रीजन किस वजह से? ड्रामा फैसी अभी इतनी जल्दी कमेंट करना ठीक नहीं होगा. पहली प्रायोरिटी आग बुझाने की है, लोगों का हिसाब लेने का है, उसके बाद हम अपने सारे एंगल से इन्व्हेस्टिगेशन करेंगे. सिरम मधून सगळ्यांना बाहेर में ये बुझने की सर, सिरम मधून सगळ्यांना आपण बाहेर काढलेलं आहे. असा पहिल्यांदा आम्ही काढलेला आहे, पण तरी सुद्धा आम्ही सेकंड आणि थर्ड चेकिंग पण चालू आहेत. सगळे कडून आम्ही चेकिंग करतोय की कोणी अडकता कामा नये. किती लोक आहेत? ते आता हे सांगता येते. अंदर फायर एक्सटिंग्विशर या सिस्टम मौजूद होगी वहाँ पे? सारे तरह के हमारे पास 10 फायर ब्रिगेड आ गए हैं और बिल्कुल अच्छे से काम चालू है और 1 घंटे में ये बुझाने चाहिए. या संपूर्ण घटनेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून काही माहिती घेतली की काय? ते बाईटचे विषय नसतात. तर आपण पाहिलं, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली आपल्याला की 1 तास आणखी लागू शकतो ही आग आटोक्यात येण्यासाठी. आणि तो का लागू शकतो हे आपण दृश्यांमध्ये जर पाहिलं तर ही आग वेगाने पसरली आणि अजूनही धुराचे लोट या ठिकाणी दिसत आहेत. ज्या बाजूला आम्ही आहोत तो मोकळा परिसर आहे, मात्र पलीकडच्या बाजूला ज्या इमारतीला आग लागलेली आहे
त्या बाजूला आणखी काही इमारती आहेत आणि त्यामुळं साहजिकच आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये काही मर्यादा येणार आहेत. मात्र मगाशी काही वेळापूर्वी जी परिस्थिती होती, जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये धूर दिसत होता तो कमी होताना दिसतो आहे आणि साधारणपणे 1 तास लागेल आणखी असं पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये कोणीही व्यक्ती अडकलेला नाही. मंदा, मी थोडंसं कोणीही- थांबवतोय कारण आपल्याला पुन्हा एकदा ऐकायचंय की पोलीस आयुक्त, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काय माहिती दिली मगाशी. वॉइस थोडा कमी केलं तर बोलता येईल. हां, काय परिस्थिती आहे आतापर्यंत? आतमध्ये कोणी अडकलंय का? 2:45 वाजता ते तिथे आगची प्रकार लक्षात आल्यानंतर फायर ब्रिगेड आली, पोलीस आली आहे आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे. आत्तापर्यंत सगळे लोकांना काढण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत आमची जी माहिती आहे, फायर ब्रिगेडची माहिती आहे आणि सिरमची माहिती आहे, त्याच्याप्रमाणे कोणीही अडकलेलं नाही. पण आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि 1 तासामध्ये विज्युअल अशी आपली अपेक्षा आहे. सर, या इमारतीमध्ये नक्की काम कोणत्या प्रकारचं चालत होतं? ते इमारती आता प्रोजेक्ट स्टेजवर होती, त्याच्यात कोणताही प्रोडक्शन न होता असं आम्हाला सिरमने सांगितलेलं आहे. कोविशिल्ड लसीच्या याच्या संदर्भात प्रोजेक्टला काही धोका आहे की किंवा संपूर्ण त्या यंत्रणेवरती काही परिणाम झालाय की? नाही, सध्या तर काही नाही आहे आणि पूर्ण तपास होणार आहे. म्हणजे कोविशिल्ड लस वेगळ्या प्लांटच्या परिसरात तयार होत्या, वेगळ्या प्लांटमध्ये, आणि त्याला काही धोका नाही आहे आता या आगीचा? या प्लांटला कोणत्याही प्रकारचे कोविडशील्ड तयार होत नव्हती. BCG च्या लसचा जो प्लांट आहे, पेटला आता प्राथमिक माहिती जे आम्हाला सिरमकडून माहिती आली त्याच्याप्रमाणे तिथे कन्स्ट्रक्शन वर्क्स आणि प्रोजेक्टचं काम सुरू होता. तर आपली प्राथमिक माहिती आम्ही काही सांगू शकत नाही, पण संपूर्ण तपास झाल्यानंतरच काही आपण कन्क्लुजन करता येईल. ते आम्ही सगळे काढलेले आहेत, आमची प्राथमिक माहिती आहे, पण अजून हिसाब घेण्याची सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.